जय भीम मित्रांनो, मी राहुल कुमार आपलं सर्वांचं स्वागत करतो आज बहुजन संघटक फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे आपण वाचन करीत आहोत। मागील भागात आपण बघितले की बुद्धाचे जे समकालीन होते त्याच्यामध्ये पूर्णकाश्यप जो अक्रियावाद मांडत होता, दुसरा जो दार्शनिक होता तो म्हणजे मक्खली घोषाल, तो नियतिवाद मांडत होता, त्यालाच दैववाद किंवा पूर्ण निर्णयवाद असे सुद्धा म्हणत होते। तिसरी जी विचारधारा होती ती अजित केशकंबलची, तो उच्छेदवाद मांडत होता। आणि चौथी विचारधारा ही अन्योन्यवाद म्हणून प्रचलित होती आणि त्याचा प्रमुख जो होता तो पखुत कात्यायन। संजय बेलापुत्त हा विक्षेपवाद मांडत होता, त्यालाच संदेहवाद असे सुद्धा म्हणत असत। आणि त्याचसोबत चातुर्याम संवरवाद हा महावीर मांडत असे। या सगळ्यांच्या विचारांमध्ये बुद्धाने सगळ्या गोष्टी नाकारल्या, यांचे सगळे विचार नाकारले आणि बुद्धाने नवीन प्रकाशाचा शोध घेण्यासाठी पुढील आपला मार्ग अवलंबला। भाग 7 साधर्म्य आणि विरोध। त्याने काय नाकारले, म्हणजे बुद्धाने काय नाकारले। बुद्धकालीन दार्शनिक आणि धर्मविचारांचे अध्ययन व विश्लेषण केल्यानंतर हे स्पष्ट होते की जेव्हा बुद्धाने आपल्या शासनाचा पाया रचला तेव्हा काही विचार, काही मान्यता यांची लोकांच्या मनावर घट्ट पकड होती। हे विचार आणि या मान्यता अशा: वेदांना स्वतः प्रमाण मानणे, त्यांना निर्दोष मानणे, आत्म्याच्या मोक्षावर, मुक्तीवर श्रद्धा, उदाहरणार्थ आत्मा पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त होतो, धर्म, संस्कार, विधी, यज्ञ, आहुती ही मोक्ष प्राप्तीची प्रभावी साधने होत असा विश्वास, चातुर्वर्ण्याधिष्ठित समाज संरचना ही आदर्श समाज संरचना आहे असा विश्वास, ईश्वर हा सृष्टीचा निर्माता करता असून ब्रह्म हे सृष्टीचे मूळ तत्व आहे असा विश्वास, आत्मा आहे असा विश्वास, आत्म्याच्या संसरणावर म्हणजे एका देहातून दुसऱ्या देहात आत्मा प्रवेश करतो असा विश्वास, कर्म सिद्धांतावर विश्वास, या जन्मात मनुष्याची स्थिती परिस्थिती ही गतजन्मीच्या त्याच्या कर्मांनी निर्धारित होते असा विश्वास। आपल्या शासनाची तत्वे प्रस्थापित करताना बुद्धाने या परंपरागत विचारांशी आणि मान्यतांशी आपल्या पद्धतीने व्यवहार केला। निम्न विचार आणि मान्यता त्याने अस्वीकृत केल्या। मी कोण, मी कोठून आलो, मी कसा आलो यासारख्या निरर्थक कल्पना विलासात रममान होण्यास त्याने नकार दिला। त्याने आत्म्यासंबंधी सर्व मान्यता नाकारल्या। त्याने आत्मा म्हणजे देह, आत्मा म्हणजे संवेदना, आत्मा म्हणजे संस्कार, आत्मा म्हणजे चेतना या सर्व मान्यता नाकारल्या। काही धर्मशास्त्रांनी पुरस्कारिलेल्या उच्छेदवादी मतांना त्याने तिरस्कृत केले। त्याने नास्तिकवादी विचारांचा धिक्कार केला। वैश्विक विकासाच्या प्रक्रियेचा प्रारंभ स्रोत ज्ञात आहे हा विचार त्याने नाकारला। ईश्वराने मनुष्य निर्माण केला किंवा मनुष्य ब्रह्माच्या देहातून निर्माण झाला हा सिद्धांत त्याने नाकारला। आत्म्याचे अस्तित्व एकतर बुद्धाने दुर्लक्षिले किंवा नाकारले। तर बुद्धाने कोणत्या गोष्टी नाकारल्या यांची माहिती याच्यामध्ये पूर्णपणे दिलेली आहे। ज्या मान्यता आतापर्यंत चालत आलेल्या होत्या त्या मान्यतांना बुद्धाने कसे नाकारले हे आपण यामध्ये बघितले। त्याने काय परिवर्तन केले, त्याने म्हणजे बुद्धाने त्याने कारण आणि परिणामांचा श्रेष्ठ सिद्धांत त्याच्या शाखा व उपशाखा सहित स्वीकारला। त्याने जीवनाचा दैववादी सिद्धांत धिक्कारला। त्याने मनुष्य आणि या जगाचे भवितव्य ईश्वराने पूर्ण निर्धारित केले आहे याही सिद्धांताचा धिक्कार केला। पूर्वजन्मीच्या कर्माचा परिणाम म्हणून या जन्मी माणसाच्या वाटेला दुःख येते किंवा या जन्मीचे त्याचे कर्मनिष्प्रयोजन ठरते
हा सिद्धांत त्याने नाकारला. त्याने कर्माचा दैववादी सिद्धांत नाकारला. त्याऐवजी त्याने कर्मवादाचा वैज्ञानिक सिद्धांत प्रस्थापित केला. बाटली जुनी होती पण सुरा नवीन होती. संसरण आत्म्याच्या एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश. संसरण म्हणजे काय तर एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करणे, म्हणजे एकीकडून दुसरीकडे जाणे, याला संसरण म्हणतो. या सिद्धांताऐवजी त्याने संसरणहीन असा पुनर्जन्माचा सिद्धांत प्रतिपादिला. तो जो पुनर्जन्माचा सिद्धांत आहे, हा सिद्धांत आणि कर्मवादाचा जो सिद्धांत आहे तो आपण पुढे बघणारच आहोत. त्याने आत्म्याच्या मुक्तीच्या आणि मोक्षाच्या सिद्धांताऐवजी निर्वाणाचा सिद्धांत प्रतिपादिला. यावरून हे स्पष्ट होते की बुद्धाच्या शासनाचा सिद्धांत हा मौलिक सिद्धांत आहे. यात जे काही थोडे बहुत पुरातन सिद्धांतांचे अंश आहेत त्यात एकतर परिवर्तन करण्यात आले आहे किंवा त्यांची नवी व्याख्या करण्यात आली आहे. त्याने काय स्वीकारले? त्याच्या शिकवणीचे प्रथम महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे त्याने चित्ताला सर्व बाबींचा केंद्रबिंदू म्हणून मान्यता दिली. चित्त वस्तूंचे पूर्वगामी आहे, तेच त्यांच्यावर प्रभुत्व गाजविते, तेच त्याच्या उत्पत्तीचे कारण आहे. जर चित्त नियंत्रित असेल तर सर्व काही नियंत्रित असते. चित्त हे सर्व मानसिक प्रवृत्तीत प्रधान आहे. चित्तच प्रमुख आहे. चित्त मानसिक प्रवृत्तींची उत्पत्ती आहे. चित्त साधना हे प्रथम साध्य आहे. त्याच्या शिकवणीचे दुसरे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे चित्त हेच सर्व बऱ्या वाईटाचे स्रोत आहे. हे बरे वाईट आमच्या चित्तात उत्पन्न होते किंवा बाह्य कारणाचा चित्तावर परिणाम होतो म्हणून आमच्या वाट्याला येते. जे काही असेल ते वाईटाशी संबंधित असेल, वाईटाशी संलग्न असेल, ती सर्व चित्ताची उत्पत्ती आहे. तसेच जे काही भले असेल, भल्याशी संबंधित आहे, भल्याशी संलग्न असेल, तीही चित्ताची उत्पत्ती आहे. जर कोणी मनुष्य चित्तात दुष्ट हेतू ठेवून बोलतो किंवा एखादे कर्म करीतो तेव्हा दुःख त्याच्या वाट्याला येते. बैलगाडी ओढणाऱ्या बैलाच्या मागे गाडीची चाके येतात त्याचप्रमाणे म्हणून चित्ताची निर्मलता हेच धर्माचे सार आहे. त्याच्या शिकवणीचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे सर्व पाप कर्मातून विरक्ती. त्याच्या शिकवणीचे चौथे वैशिष्ट्य म्हणजे खरा धर्म हा धर्मशास्त्रात नाही, खरा धर्म धर्मतत्वांच्या आचरणात निहित आहे. बुद्धाचा धम्म हा त्याचा आविष्कार नव्हता, त्याची निर्मिती नव्हते असे कोणी म्हणू शकेल काय? तर या ठिकाणी बुद्धाने काय नाकारले, काय स्वीकारले, काय परिवर्तन केले याची माहिती या पूर्ण भागामध्ये आपण बघितली. बुद्धाने ज्याप्रमाणे जुने सिद्धांत होते, म्हणजे वेदांना प्रमाण मानणे, आत्म्याला मोक्ष प्राप्त होणे, ईश्वर हा सृष्टीचा निर्माता आहे हे मानणे, चातुर्वर्ण व्यवस्थेला मानणे, कर्मसिद्धांत मांडणे, या सगळ्या गोष्टींना बुद्धाने नाकारले, मध्ये परिवर्तन केले. मोक्ष आणि आत्म्याच्या मुक्तीच्या ऐवजी बुद्धाने निर्वाण सिद्धांत मांडला. बुद्धाने जो कर्मसिद्धांत आतापर्यंत मांडत आला होता त्याच्यापेक्षा वेगळा वैज्ञानिक कर्मसिद्धांत बुद्धाने मांडला. मागील जन्मीच्या तुमच्या कर्मावर तुमचा हा जन्म ठरतो हे बुद्धाने नाकारले. त्याऐवजी तुम्ही जे काही कर्म करता त्याचे परिणाम तुम्हाला याच जन्मी भोगावे लागतात, हा नवीन कर्मसिद्धांत बुद्धाने मांडला. बुद्धाने कारण आणि परिणामांचा श्रेष्ठ सिद्धांत मान्य केला की कोणत्याही गोष्टीला कारण असते आणि कोणत्याही गोष्टीला परिणाम असते. हा जो सिद्धांत आहे हा बुद्धाने मान्य केला. आत्माचा जो संसरण आहे हे बुद्धाने नाकारले. त्याच्याऐवजी बुद्धाने पुनर्जन्माचा नवीन सिद्धांत मांडला. तर अशा पद्धतीनं काही जुन्या सिद्धांतामध्ये बुद्धाने परिवर्तन केले. आणि बुद्धाने काय स्वीकारले तर अर्थातच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुद्धाने चित्त स्वीकारले. चित्त काय असते? खऱ्या अर्थानं चित्ताची अवस्था किंवा चित्त ही बुद्धाने शोधलेली किंवा बुद्धाने सांगितलेली कल्पना आहे. चित्तच सर्व गोष्टींचं प्रारंभ आहे, मध्यबिंदू आहे, आरंभ बिंदू आहे असं बुद्ध मानतो. बुद्ध काय मानतात तर बुद्धाने सांगितले की
कोणतेही बरे वाईट कर्म जे काही असतील हे चित्तातूनच त्याची निर्मिती होते. चित्त सगळ्या गोष्टींचा मूलाधार आहे. चित्तातूनच अनेक गोष्टींची निर्मिती होते. त्यामुळे चित्त जर नियंत्रित असेल तर तुम्ही वाईट गोष्टींवर विजय प्राप्त करू शकता. तुमच्या सर्व गोष्टींचा मूळ जे आहे ते चित्त आहे आणि म्हणून बुद्धाच्या धम्मामध्ये चित्ताला फार महत्त्व दिलेले आहे. चित्तशुद्धीला फार महत्त्व दिलेले आहे. बुद्धाने ज्याप्रमाणे वाचा आणि काया यांच्या शुद्धतेला महत्त्व दिलेले आहे त्याचप्रमाणे बुद्धाने या चित्तशुद्धीला सुद्धा महत्त्व दिलेले आहे. आणि बुद्धाने चित्त या ठिकाणी स्वीकारलं आणि चित्त हा सगळ्या गोष्टींचा केंद्रबिंदू आहे, सगळ्या बाबींचा केंद्रबिंदू आहे, ही गोष्ट बुद्धाने सर्वप्रथम मांडली. तर आपण सुद्धा चित्त ही बाब समजून घेऊन भविष्यात मार्गक्रमण करू आणि बुद्धाने ज्याप्रमाणे चित्तशुद्धतेचा नियम सांगितलेला आहे, सिद्धांत सांगितलेला आहे, हा चित्तशुद्धीचा सिद्धांत आपण पाळूयात. याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.